नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. ह्या कवितांचा हा आहे 220वा भाग. जर आपल्याला या कविता पसंत पडल्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर माझी पहिली कविता अशी आहे. एकीला विचारलं, तुला नवरा कसा हवा? ती म्हणाली, माझं हृदय जिंकणारा कुणीतरी खास हवा, निरोगी आणि सशक्त हवा, बुद्धिमान आणि रसिक हवा, विनोद बुद्धी असणाराही हवा, एखाद्या कलेत प्रवीण हवा. एकीला विचारलं, तुला नवरा कसा हवा? तर ती म्हणाली, माझं हृदय जिंकणारा कुणीतरी खास हवा, निरोगी आणि सशक्त हवा, बुद्धिमान आणि रसिक हवा, विनोद बुद्धी असणारा हवा, एखाद्या कलेत प्रवीण हवा. मैत्रीण म्हणाली, अगं एक स्थळ सुचवते, तो बिल्डर आहे, कोट्याधीश आहे, अनेक ठिकाणी इमारती बांधतो आहे. एक मैत्रीण म्हणाली, अगं एक स्थळ सुचवते, तो बिल्डर आहे, कोट्याधीश आहे, अनेक ठिकाणी इमारती बांधतो आहे. तर ती म्हणाली, तसं असेल तर हो म्हणून सांग, स्थळाच्या बाबतीत जास्त चिकित्सकपणा कशाला हवा? ती म्हणाली, तसं असेल तर हो म्हणून सांग, स्थळाच्या बाबतीत जास्त चिकित्सकपणा कशाला हवा? एकीला विचारलं, तुला नवरा कसा हवा? ती म्हणाली, माझं हृदय जिंकणारा कुणीतरी खास हवा, निरोगी आणि सशक्त हवा, बुद्धिमान आणि रसिक हवा, विनोद बुद्धी असणारा हवा, एखाद्या कलेत प्रवीण हवा. मैत्रीण म्हणाली, अगं एक स्थळ सुचवते, तो बिल्डर आहे, कोट्याधीश आहे, अनेक ठिकाणी इमारती बांधतो आहे. ती म्हणाली, तसं असेल तर हो म्हणून सांग, स्थळाच्या बाबतीत जास्त चिकित्सकपणा कशाला हवा? दुसरी कविता आहे. गृहमंत्र्यांनी आनंदाने सांगितले की चोऱ्यांचे प्रमाण यंदा शून्यावर आले. गृहमंत्र्यांनी आनंदाने सांगितले की चोऱ्यांचे प्रमाण यंदा शून्यावर आले. एका आमदाराने विचारले, असे कसे काय झाले? एका आमदाराने विचारले, असे कसे काय झाले? तर ऊर्जा मंत्रीच उभे राहिले. ते म्हणाले, वीज कपातीचे प्रमाण मी 90% केले. सगळे उद्योगधंदे आणि शेतीचे व्यवसाय पण बंद पडले. सर्वत्र महागाई झाली. कुणाकडेच पैसे नाही उरले. चोरांचेही त्राण गेले, म्हणून चोऱ्यांचे प्रमाण शून्यावर आले. आणि असे असताना तुम्ही गृहमंत्र्यांना श्रेय कसे काय दिले? तर ऊर्जा मंत्रीच उभे राहिले. ते म्हणाले, वीज कपातीचे प्रमाण मी 90% केले. सर्व उद्योगधंदे व शेतीचे व्यवसाय बंद पडले. सर्वत्र महागाई झाली. कुणाकडेच पैसे नाही उरले. चोरांचेही त्राण गेले, म्हणून चोऱ्यांचे प्रमाण शून्यावर आले. असे असताना तुम्ही गृहमंत्र्यांना श्रेय कसे काय दिले? गृहमंत्र्यांनी आनंदाने सांगितले की चोऱ्यांचे प्रमाण यंदा शून्यावर आले. एका आमदाराने विचारले, असे कसे काय झाले? तर ऊर्जा मंत्रीच उभे राहिले. ते म्हणाले, वीज कपातीचे प्रमाण मी 90% केले. सर्व उद्योगधंदे आणि शेतीचे व्यवसाय पण बंद पडले. सर्वत्र महागाई झाली. कुणाकडेच पैसे नाही उरले. चोरांचेही त्राण गेले, म्हणून चोऱ्यांचे प्रमाण शून्यावर आले. आणि असे असताना तुम्ही गृहमंत्र्यांना श्रेय कसे काय दिले? आता तिसरी कविता आहे. जर बालकांवर सतत टीका केली तर ते पुढे इतरांच्यात दोषच शोधते. जर बालकांवर सतत टीका केली तर ते पुढे इतरांच्या मध्ये दोषच शोधते. जर त्यांना मारहाण केली
तर ते पुढे अतिरेकी किंवा युद्धखोर बनते. जर त्यांना मारहाण केली तर ते पुढे अतिरेकी किंवा युद्धखोर बनते. जर त्यांना सतत दहशतीत ठेवले तर ते संशयी बनते. जर त्यांना सतत दहशतीत ठेवले तर ते संशयी बनते. जर त्याचा कोणी सतत हेवा केला तर ते स्वतःलाच दोषी समजू लागते. जर त्याचा कोणीतरी सतत हेवाच केला तर ते स्वतःलाच दोषी समजू लागते. जर त्याचा सर्वांनी स्वीकार केला तर ते पुढे प्रेमाने जगायला शिकते. जर त्याचा सर्वांनी स्वीकार केला तर ते पुढे प्रेमाने जगायला शिकते. काही चांगले केले आणि त्याचे कौतुक केले तर ते पुढे काही चांगले करायचे ध्येय ठेवते. काही चांगले केले आणि त्याचे कौतुक केले तर पुढे काही चांगले करायचे ध्येय ठेवते. जर त्याला त्याच्या योग्यतेने वागवले तर ते न्यायप्रिय बनते. जर त्याला त्याच्या योग्यतेने वागवले तर ते न्यायप्रिय बनते. ते प्रामाणिकपणे जगले तर त्याला सत्य व प्रामाणिक असणे भावते. ते प्रामाणिकपणे जगले तर त्याला सत्य आणि प्रामाणिक असणे भावते. जर ते सुरक्षितपणे जगले तर ते भाविक बनते. जर ते सुरक्षितपणे जगले तर ते भाविक बनते. जर ते मैत्रीपूर्ण वातावरणात जगले तर त्याला जग चांगले आहे असे वाटते. जर ते मैत्रीपूर्ण वातावरणात जगले तर त्याला जग चांगले आहे असे वाटते. जर ते मैत्रीपूर्ण वातावरणात जगले तर त्याला जग चांगले आहे असे वाटते.